रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजने जनाबाईंनी ते भगवंताचं रूप बघितलं आणि म्हणतात काय सुंदर आहे हा देव. आणि मग काय जिकडे तिकडे टाळ मृदुंगाचा घोष, कुंडलिक वरती हरीचा गजर आणि अफाट गर्दी. माऊलींच्या सोहळ्यामध्ये किती गर्दी असते, अफाट गर्दी, माणसाला पाय ठेवायला पण जागा नाही. आणि अशा त्या गर्दीमध्ये त्या माय लेकरांची ताटातूट झाली. जनाबाई हरवल्या. कुठे शोधायचं आता जनाबाईंना? आई बाबा शोधत आहेत, जना 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 शोधत आहेत, पण एवढ्या गर्दीमध्ये कुठे शोधणार जनाला? कुठे गेली असेल? आई शोधून शोधून थकले आणि मग विचार करतात, तिच्या देवाने आपल्याला हे कन्यारत्न दिलं होतं ना, तोच हे सगळं घडवून आणतो. आणि शेवटी निराश अंतःकरणाने मग म्हणतात की देवा, आता जिथे कुठे आमचं मूल असेल त्याचा आता तुम्हीच नीट सांभाळ करा. आणि निराश अंतःकरणाने आई बाबा गावाकडे पोहोचतात. इकडे संध्याकाळ झाली. दामूसाठी भगवंताला नैवेद्य घेऊन आले. गर्दी कमी झाली होती. घराच्या आश्रयाने, घराच्या ओढीने सर्व वारकरी वैष्णव मंडळी गावाकडे निघाली होती. गर्दी कमी झाली आणि दामूसाठी नैवेद्य घेऊन रावळात आले आणि पाहतात तर चिमुकलं कन्यारत्न दिसलं. एकसारखं टक लावून देवाकडे बघत होतं. पाणीदार डोळ्यांनी आणि ओठांनी देवाला बोलत होतं. दामूसाठी जवळ गेले आणि म्हणतात, बाळ तुझं नाव काय? जना. मग तुला आई बाबा आहेत का? जनाबाई म्हणतात, आमुची मिरास पंढरी, आमुचे घर भीमा तिरी, पांडुरंग आमुचा पिता, रखमाबाई आमुची माता. मग तुला भाऊ वगैरे आहे का ग? जनाबाई म्हणतात, भाऊ पुंडलिक मुनी, चंद्रभागा आमुची बहिणी. मग दामूसेठी त्या जनाबाईंना घेऊन घरी आले. तेव्हापासून जनाबाई लहानाच्या मोठ्या तिथेच झाल्या. तिथेच नामदेव रायांबरोबर कवित्व करावं, अभंग म्हणावे, भजन करावं. आणि जनाबाईंच्या वाणीमध्ये पण गोडवा होता. भगवंताविषयी आम्हा प्रेम होतं. आणि नामदेव महाराजांच्या इथे एकूण 14 माणसं होती बघा. आणि 15व्या जनाबाई. घरातली सगळी कामं जनाबाईंना करावं लागायची. झाड लोट